सोशल मीडियावर रील्स माध्यम हे अधिक प्रभावी माध्यम होत आहे। कमी कालावधीमध्ये अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व लोकप्रिय होण्यासाठी रील्स माध्यम जीवघेणे स्टंट करत व्हिडिओ हे बनवले जातात। नुकताच मागील काही दिवसांपूर्वी सिंहगड परिसरात असा जीवघेणा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तो व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला। परंतु हे असे रील्स बनवणं जीवावर बेतू शकतं। त्यामुळे पोलिसांकडून काय कारवाई होते, त्यांना काय शिक्षा होऊ शकते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याच्यामध्ये म्हणजे जे काही लॉच्या नियमानुसार त्याच्यामध्ये त्यांना अटक नाही करता येत, नोटीस देता येते। त्याच्यामध्ये 308, 336, 34 नुसार त्यांना कलम लावलेले की ज्यामुळे एखाद्याच्या जीविताला धोका होईल असं कृत्य केलं तर या कलमांखाली त्यांना पनिशमेंट भविष्यात होऊ शकते। की हे कोर्टाकडे जातं। आता त्यांना नोटीस दिली, तीच घटना जर परत होणार असेल तर त्याच्यामध्ये त्यांना नोटीसमध्ये आपण दिलेलं असतं, कळवलेलं असतं की भविष्यात असं केलं तर तुम्हाला होईल। आता त्याचा ब्रेक होतो तर त्यावेळेला ते शिक्षेला पात्र ठरू शकतात। लोकांना मी हेच सांगेन की हे सगळं करत असताना ठीक आहे, तुम्ही काही चांगल्या गोष्टी करत असाल तर त्याला कायद्याची बंधनं पाळून एखाद्याच्या जीविताला धोका होणार नाही अशा दृष्टीने करावं। लाईफ एन्जॉय करायचा किंवा नवीन धाडस करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे, परंतु ते करत असताना कुणाच्या जीवाला, स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला धोक्यात घालू नये, हे माझं पहिलं आव्हान राहील। आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करून सोशल मीडियावर टाकताना त्यांनी ह्याची एक जाणीव ठेवावी की सोशल मीडियावर टाकलेली प्रत्येक गोष्ट ही समाजापर्यंत पोहोचत असते, त्याचे काही ना काही परिणाम या समाजावरती होत असतात। त्यामुळे ती टाकण्यापूर्वी आपली एक जबाबदारी असते की आपण काय टाकतोय, समाजाला आपण काय देतोय आणि समाजातले लोक ह्याच्यातून काय घेणार, ह्या सगळ्या गोष्टींची एक आपल्यावर जबाबदारी येत असते। तर ह्या सगळ्या जबाबदारीची आपण एक जाणीव ठेवून त्या दृष्टीने आपलं कृत्य करावं आणि सोशल मीडियावर टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्यानुसार टाकाव्यात। असं काही त्याच्यामध्ये हॅबिच्युअल लोक नसतात ह्या गोष्टी करणारे, जसं इतर गोष्टी करणारे काही हॅबिच्युअल लोक असतात, हे अचानकच काही लोक करत असतात। आता मागच्या केसमध्ये ते रेकॉर्डवाले होते, ठीक आहे, परंतु आपण इतर ठिकाणी बघतो की सहज गाडीवर जाता जाता लोक रील करत असतात किंवा सहज काही स्टंट करत असतात। त्यामुळे नजर ठेवायचा काही प्रश्न येत नाही, पण अशी गोष्ट निदर्शनास आली तर तिथे कारवाई नक्कीच करावी लागेल। पण त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण अशा गोष्टीमध्ये सहाय्य करून त्याच्या दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण करत आहोत। ते आपल्याला कळतंय, त्याची जाणीव आहे की याच्यातून दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो, तर ती एक जबाबदारी त्याच्यावरती येते, त्यानुसार त्याच्यावरती सिरियस कारवाई होऊ शकते। आपण पाहिलं की एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करून जर व्हिडिओ बनवला गेला तर त्यांना 308, 336 तर 43 कलमांतर्गत त्यांना शिक्षाही केली जाते। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।